नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज. आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी पाहूयात सविस्तरपणे. काय सांगाल संत ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये खरं म्हणजे युवा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही संत ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असतो. आणि या रक्तदान शिबिराचा उद्देश एकच आहे की कोणाचा तरी जीव यापासून वाचू शकतो. आणि खरं म्हणजे रक्तदान हे जीवनदान आहे असं आम्ही म्हणतो. त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वन डे बिफोर म्हणजे 15 तारखेला आमदार संतोष दानवे यांचा वाढदिवस असतो. एक दिवस अगोदरच आम्ही 14 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे याही वर्षी रक्तदात्यांचा अतिशय उत्साहपूर्व प्रतिसाद या ठिकाणी आहे. निश्चितच ग्रामीण भागातील युवक असतील, युवती असेल, सहकुटुंब या ठिकाणी येऊन रक्तदान करतात. आणि रक्तदात्यामध्ये एक वेगळा आनंद त्या निमित्तानं आम्हाला दिसून येतो. याही वर्षी अतिशय उत्स्फूर्तरित्या त्या ठिकाणी प्रतिसाद आहेत. तर काय सांगाल रक्तदानासाठी कृषी रक्तपेढी किंवा दवाखान्याअंतर्गत सहभागी निश्चितच ज्या ग्रामीण भागातून पेशंट शहरी भागामध्ये जातो, त्याला रक्ताची जेव्हा आवश्यकता पडते त्यावेळेस खरी जाणीव आम्हाला अशी होते की जनकल्याण रक्तपेढी ही जी जालन्याची आहे, शिवराजजी जाधव हे निश्चित ते चालवतात. आणि या रक्तदानामुळे ते फोन केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी रक्तदात्याला ते पुरवतात. म्हणजे सेवाभाव या रक्तदात्यांचा रक्तदाती पिढी जी आहे यांचा आहे. म्हणून निश्चितपणे जनकल्याण रक्तपेढी त्याला आम्ही त्या ठिकाणी रक्त पुरवतो आणि ते सुद्धा त्या ठिकाणी तितक्याच तत्परतेनं त्या ठिकाणी सेवा देतात. किती रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केले? निश्चितच या ठिकाणी 90 रक्तदाते येऊन गेलेत. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी 100 च्या वरती त्या ठिकाणी रक्तदाते येतात, आपलं रक्त या ठिकाणी देतात. शेवटचा प्रश्न असा असेल, लोकप्रतिनिधी म्हटलं तर कार्यकर्ते हे जल्लोषामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करतात. उदाहरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सध्याच्याला जुन्या चालू आहे गौतमी पाटील, हिंदवी पाटील या जे सांस्कृतिक कार्यक्रम यांना डावलून तुम्ही रक्तदान शिबिर हे जे दर वाढदिवसाला साजरा करताय, आयोजित करताय, तर ही संकल्पना का सुचली? अतिशय चांगला प्रश्न आपला आहे. आमदार संतोष पाटील दानवे खरं म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा नेहमी सेवाभाव राहिलेला आहे. निश्चितच त्यांच्या कार्यातून सेवा होतेच, परंतु ग्रामीण रुग्णाला त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थ्याच्या मार्फत त्या ठिकाणी सेवा व्हावी आणि जे ग्रामीण रुग्ण आहे त्यांना त्या ठिकाणी रक्त पुरवठा व्हावा. रक्ताची जी कमतरता भासत आहे हे आमच्या लक्षात आल्यानंतर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी या ठिकाणी रक्तदान निश्चितपणे करतो. या रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे कोण आहेत? या ठिकाणी निश्चितपणे आपल्या जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गणेश बापू फुके, तुकाराम जाधव, त्या ठिकाणी तालुक्याचे ठाले साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, विविध पदाधिकारी आणि विविध राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत आणि भेटी देऊन गेलेले आहेत. एक रक्तदान दिलं म्हणजे आमचे आदरणीय संतोष भाऊ दानवे हे तालुक्यामध्ये गोरगरिबासाठी रात्रंदिवस काम करतात. मग त्यांच्यासाठी आम्ही त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या हातभार लावून आम्ही रक्तदान करतो तालुक्याच्या गोरगरिबासाठी. याच्या अगोदर सुद्धा दिलेलं होतं.